नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवरती। तर स्टिच इंडियाद्वारे आपण कटोरी ब्लाउजचा फ्री क्लास घेतलेला आहे। त्यामध्ये आपण 32 इंचापासून ते 50 इंचापर्यंत कटोरी ब्लाउजचे कटिंग कशा पद्धतीने करायचे आहे, स्टिच कशा पद्धतीने करायचं आहे हे सर्व शिकलेले आहोत। आता आपले जे उरलेले दिवस आहेत, म्हणजे आपण 21 दिवसाचा क्लास घेतला होता, त्यामध्ये आपण आता वेगवेगळ्या पाठीच्या डिझाईन सुद्धा कशा बनवायच्या आहेत, बाहीची डिझाईन कशी बनवायची आहे हे शिकणार आहोत। कारण फक्त ब्लाउज शिवून चालणार नाही, तर आपल्याला थोडीफार डिझाईन सुद्धा यायला हवी। त्यासाठी मी थोड्याशा डिझाईन ज्या आहेत त्या तुम्हाला मी कशा पद्धतीने कटिंग करायचे असतात, कशा पद्धतीने स्टिच करायचे असतात हे सविस्तरपणे तुम्हाला सांगेन व शिकवीन। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे आमचा व्हिडिओ पडल्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण जी डिझाईन शिकणार आहोत तर ही अशा पद्धतीने आपल्याला पाठीची डिझाईन बनवायची आहे। तर पाहू शकता याला बोट नेक आहे व मध्ये आपण इथे लूक दिलेले आहेत, नॉट घातलेली आहे व खालच्या साईडला सुद्धा छोटे छोटे बॉल तयार केलेले आहेत। आपण स्पंजद्वारे करू शकतो किंवा कपड्याद्वारे बनवू शकतो किंवा कापूस घालून सुद्धा बनवू शकतो। अशा पद्धतीची डिझाईन आहे। तर ही डिझाईन कशी बनवायची असते हे आपण पाहणार आहोत। तर मापे कशी टाकायची हे सुद्धा पाहूया। आता पहा, पहिल्यांदा शोल्डर जी आहे ती शोल्डरचा निम्मा घ्यायचा। आता तुमची जितकी शोल्डर असेल त्याचा निम्मा भाग करायचा आहे। तर आपण इथे शोल्डर जी आहे ती 7.5 इंच आहे, म्हणजे शोल्डर जी आलेली आहे ती 15 आहे। तर 15चा निम्मा आपण इथे 7.5 इंच घेणार आहोत। 7.5 इंचावरती इथे पॉइंट करायचा आहे। त्यानंतर 1 इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे। आता इथून आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे। ही रेष ह्या रेषेला अशी तिरकी जोडायची आहे। आता इथे छातीचा मुंड्या म्हणजे छातीचा 1/2 भाग टाकायचा आहे मुंडा काढण्यासाठी। तर छाती जी आहे ती 34 आहे, तर 34 भागिले 6 करणार आहोत। तर आपण माप आलेला आहे 5.6 प्लस त्यामध्ये आपण आता 1 इंच वाढवणार आहोत, कारण जो गळा आहे तो पॅक नेक मध्ये येतो। तर आपण 6.6 ला पॉइंट करायचा आहे। आता 6.6 ला आपण एक रेष आखायची आहे। ही आपली मुंडा जो आहे त्याची लाईन झाली। आता उंची घ्यायची आहे। तर उंची जी ब्लाउजची आहे ती 13.5 तयार आहे, तर प्लस 1 इंच 14.5 इंचावरती मार्क करायचे आहे व इथून सरळ रेष आखायची आहे। आता पहा, छातीला मार्किंग 8.5 इंच छाती आहे, प्लस त्यामध्ये लुजिंग आपण देणार आहोत 1/2 इंच। तर इथे एक मार्क करायचा आहे, प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता कमर जी आहे ती 30 आहे, तर 30चा चौथा भाग 7.5 इंच येतो, प्लस त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस अर्धा इंच टक्स आहे। ही रेष इथे सरळ मारायची आहे व ही रेष इथे सरळ मारायची आहे। आता इथून पहा, सरळ तिरका आकार घ्यायचा आहे अशा पद्धतीने अर्धा इंच आतमध्ये व इथून हा आकार अशा पद्धतीने घ्यायचा आहे। आता हा आपला बॅकचा आकार तयार झाला। आता तयार शोल्डर समोरची जर 2.5 इंच हवी असेल तर तुम्ही 3.5 इंच घेऊ शकता। जर तुम्हाला इथे 1.5 इंच हवी असेल तर 2.5 इंच घेऊ शकता। तर इथे तयार शोल्डर जी हवी आहे ती 3 इंच हवी आहे, तर इथे मी 2.5 इंच हवी आहे, तर इथे मी 3.5 इंचावरती मार्क करते। आता इथून पाठीमागचा गळा जो आहे तो 2.5 इंचावरती घ्यायचा आहे। इथून 2.5 इंचावरती सरळ रेष आखायची आहे, इथून सुद्धा सरळ रेष आखायची आहे व इथून आकार हा असा द्यायचा आहे। हा आपला आकार झाला तयार। आता त्यानंतर पहा, सरळ 2 इंच घ्यायचा आहे, इथून आपण मार्क करून घ्यायचा आहे 1.5 इंचावरती, किंवा अर्धा इंच जरी घेतला तरी गॅप आपल्याला 1 इंच भेटतो। तर इथे अर्धा इंच मार्क केला आहे, इथे सुद्धा अर्धा इंच मार्क केलेला आहे। इथून अंतर जे आहे ते 3 इंचापर्यंत ठेवायचं आहे। आता त्यानंतर
पाठीमाग त्याच्या खाली जो आहे तो नेक बनवायचा आहे. तर पूर्ण टोटल नेक जो आहे तो 11.5 इंचापर्यंत येईल. तर त्यासाठी इथून आपल्याला 3.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे व आकार. तर हा पहिल्यांदा चौकोन आखून घ्यायचा सरळ. आता इथून हा क्रॉस जो आहे तो इथून अशा पद्धतीने घ्यायचा आहे. क्रॉस अर्धा इंच बाहेर गेला तरी सुद्धा आपला आकार व्यवस्थित येतो. इथून हा आकार द्यायचा आहे. आता हे अंतर जर तुम्हाला कमी करायचं असेल किंवा आता इथे पहा अंतर कमी आहे, तर आपण इथे थोडंसं कमी करून आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. तर इथे मी 2 इंच अंतर देते व ही रेष इथे जोडते. अशा पद्धतीने बॅगचा आकार तयार होईल. तर याचं कटिंग करूया व स्टिच कशा पद्धतीने करायचं आहे हे पाहूया. आता पूर्ण गळा जो आहे तो आधी आकार जो आहे तो कट करायचा आहे. आता याला आपण कॅनव्हास लावून घेणार आहोत. जसा आकार आहे त्या पद्धतीने. हे कापडाचे असे तुकडे केलेले आहेत ते अशा पद्धतीने मध्याला घालायचे आहेत व अशा पद्धतीने बॉल जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. आता धाग्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने बांधायचं आहे. अशा पद्धतीने नंतर आपण गाठी मारून घ्यायचे आहेत. आता पहा मी 6 असे बनवून घेतलेले आहेत. नॉट जी लागणार आहे ती सुद्धा बनवून घेतलेली आहे. ती आता अंदाजे आपण 2.5 इंचाचे अंतर ठेवून कट करायची आहे. आपल्याला 6 लागणार आहेत, तर आपण 6 कट करून घेणार आहोत इथे. आता हे 6 व हे 6 तयार झालेले आहेत. हे मी बाजूला ठेवते. आता गळा जो आहे तो गळा स्टिच करायचा आहे. मेन कापड हे आहे, त्याच्यावरती हा आपला गळा आहे. आता आपण इथे टाचण्या लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला कपडा जो आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही. आता जसा आकार आहे तशा पद्धतीने टीप मारायची आहे. आता हे जे आहे ते आपण पहा इथे अशा पद्धतीने टीप मारायची आहे. म्हणजे ज्या वेळेला पलटी होतं त्यावेळेला फक्त हे आपले वरती येतील. ते आपण इथे घालणार आहोत अशा पद्धतीने. व ही जी नॉट आहे बनवलेली आहे ही नॉट आपण इथे खुणा करून घ्यायचे आहेत व तिथे आपण इथे 1 इथे 3 अशा पद्धतीने आपण इथे नॉट करणार आहोत. इथे 1 इथे 1 व इथे 1. आता डिझाईन बनवताना आपण 1 इथे 1 मध्याला 1 इथे
अशा पद्धतीने पॉइंट करून घ्यायचे आहेत की आपल्याला किती बनवायचे आहेत व किती अटॅच करायचे आहेत. त्या 1 2 3 4 5 6 7 लागतील. तर आपण इथे मी 6च्या ऐवजी डायरेक्ट 7च्या ऐवजी 6च बसवेल, कारण आपण 6च तयार केलेला आहे. आता ही नॉट कशा पद्धतीने यामध्ये अटॅच करायचे आहे ते पाहूया. अशा पद्धतीने इथे पकडायचं आहे व हे इथे ठेवायचं आहे. पहिल्यांदा इथून टीप मारत येते मी. आता इथून ज्यावेळेला आपण अशा पद्धतीने घेणार आहोत त्यावेळेला अंतर अगदी व्यवस्थित ठेवून अशाही पद्धतीने आपण घालू शकतो, किंवा डायरेक्ट तुम्हाला टाचणीद्वारे सुद्धा इथे टाचणी जी आहे ती काढायची आहे व टीप मारायची आहे. आता दुसरी सुद्धा नॉट तशाच पद्धतीने इथे घालायची आहे. अंतर जे आहे ते अगदी व्यवस्थित ठेवून हे अंतर पाहायचं व हे अंतर पाहायचं, अंदाज घ्यायचा व टीप मारायची आहे. आता टीप सरळ घ्यायची आहे. आता जे बॉल बनवलेले आहेत ते सुद्धा आपण इथे अशाच पद्धतीने अटॅच करायचे आहे. आता कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचा आहे नेक जो आहे तो.
पहिल्यांदा इथून सुद्धा टीप मारायची, म्हणजे आपल्या दोन्ही साईड ज्या असतात त्या अगदी व्यवस्थित तयार होतील. पाहू शकता डिझाईन आपली तयार झालेली आहे. आता मी इथे प्रेस करते, मग तुम्हाला दाखवते. छोट्या ज्या लागणार आहेत त्या नॉट बनवून घ्यायच्या आहेत. तिथे नॉट बनवण्यासाठी 1.25 इंचाचं कापड घ्यायचं आहे, त्याला फोल्ड करायचा व इथून टीप मारायची आहे. टीप मारत असताना बारीक टीप घ्यायची आहे. आता थोडीशी मोठी घ्यावी लागेल, कारण आपल्याला दोन्ही साईडला पुरायला हव्यात त्यासाठी. तर मी थोडंसं एक्स्ट्रा कापड घेते. याला अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. इथे सुद्धा अशाच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता आपण इथून अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व टीप मारत जायचं आहे. इथून जितकी नॉट हवी आहे तितकी अंतर सोडून टीप मारायची आहे. आता एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. थोडंसं अंतर ठेवून कापड कट करायचं आहे, कारण
जास्त कापड ठेवलात तर तुमची नॉट जी आहे ती पलटी होण्यासाठी वेळ लागतो. आता याचे 2 पार्ट करायचे आहेत आपल्याला लटकन बनवण्यासाठी. तर पहिल्यांदा इथून मधून कट करायचा, मग आपण पलटी करणार आहोत. म्हणजे आपल्याला अगदी व्यवस्थित जितकं हवं आहे तितकं पटकन पलटी करता येईल. अगदी हळूवारपणे खेचायचं आहे. सुई जशी आहे तशीच ठेवायची. सुई जर फिरवलात तर तुमची नॉट जी आहे ती कापडमध्येच अडकतं. पाहू शकता किती सुंदर नॉट जी आहे ती तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही नॉट बनवू शकता. नॉट अशा प्रकारे सुंदर अशी डिझाईन तुम्हाला मी कशी बनवायची आहे हे दाखवलेलं आहे. आता इथे हे जे लावलेलं आहे ते आतल्या साईडला आपले गेलेले आहेत, म्हणजेच वरून आपल्याला काही दिसत नाही, आतून ही फिनिशिंग येतं. इथे आपण लटकन कशी ऍड करायची हे पण पाहिलेलं आहे. बोटनेक बनवलेला आहे, लुजिंग सुद्धा दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही डिझायनर ब्लाउज तयार करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.